हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेले राधानगरी धरण 58.37% भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन राधानगरी धरणातून 25 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणाची पाणी पातळी 325.80, पाणीसाठा 4882.83 दलघ फूट इतका आहे. बीओटी विसर्ग 1500 क्युसेक, सेवाद्वार 1000 क्युसेक, एकूण 25 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे. राधानगरी तालुक्यातील तिन्ही पाणलोट क्षेत्रामध्ये सोमवारी दिवसभर संततधार पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील दूधगंगा, तुळशी, राधानगरी या तिन्ही धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी वातावरणात उष्मा जाणवत होता. आरके न्यूज प्रतिनिधी राधानगरी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.